हाय मी प्रियांका. तर आज मी कांदा भजी बनवले आहेत. तर कांदा 2-4 घेतले, चिरले, ते धुतलं, चिरलं, मिरची चिरली, कोथिंबीर टाकली, त्याच्यामध्ये थोडंसं कांदा, मिरची, कोथिंबीर वगैरे चिरून घेतली. परत कांद्यामध्ये मीठ लावलं, सोडा टाकला, मीठ टाकलं, ते हलवलं, त्याच्यामध्ये बेसन टाकलं, हलवलं आणि नंतर मग कोथिंबीर वगैरे टाकली. परत आपला ओवा असतो तो टाकला, थोडासा चिमटभर चोळून ओवा टाकायचा. बेसन पिठामध्ये ओवा वगैरे टाकायचा, थोडंसं तेल वगैरे टाकायचं आणि चांगलं पीठ मळून घ्यायचं. लगेचच तेल तापायला ठेवायचं. अशी भजी करायची. ते छोटी छोटी भजी हाताने सोडली, अशी छोटी छोटी भजी केलेली आहेत मी. चहा आणि भजी आता खाणार आहे आणि कढीमध्ये पण टाकणार आहे भजी. तर अशी भजी बघ कशी भाजते टाकली आणि ते कढी येतं, तर कढीमध्ये भजी टाकणार आहे मी. तर छोटी छोटी भजी कढीमध्ये टाकणार आहे. तर अशी भजी कढीमध्ये सोडणार आहे मी. तर ते फुगून असं मस्त मोठी होतात कढीमध्ये भजी. असं कढीमध्ये टाकली की बघा अशी कढी बनवली ना, त्याच्यामध्ये अशी भजी टाकायची. मग जास्त फुगतात, त्याच्यामध्ये गरम गरम असताना टाकायची. अशी एवढी भजी केलेली आहेत. ही पण भजी थोडीशीच भजी बनवली. तर हे बघा अशी भजी बनवल्यात आणि कढीमध्ये पण टाकल्यात आणि अशी बनवल्यात भजी. तर देवासाठी मी थोडीशी काढते, देवाला एका डिशमध्ये देवाला अशी काढते 4-5 भजी एवढी, हे देवाला नैवेद्य दाखवायला. आणि हे भजी अशी बनवून. तर मी आत्ता खायला घेते भजी थोडीशी. अशी भजी बनवल्यात मी आणि चहा. आता चहा आणि भजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. स्वस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.